नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, परत एक अपडेट घेऊन आलो आहे. ती आहे RRB रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड. तर पहा, व्हिडिओ पूर्ण पहा. तर ही RRBचा जे कोणी पॅरामेडिकलचं फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी हे अपडेट आहे. RRBचा पॅरामेडिकलमध्ये स्टाफ नर्स किंवा नर्सिंग सुपरिटेंडंट म्हणजे फॉर्म भरलेला आहे. त्यानंतर इतरसुद्धा याच्यामध्ये जे कोणी फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी अपडेट महत्त्वाचा आहे. तर पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे अपडेटमध्ये. आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे मित्रांनो. पहा, याच्यामध्ये एक्झाम डेट जे आहेत ते आलेले आहेत. तर पहा काय सांगितलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, पॅरामेडिकल नोटीस रिगार्डिंग टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ कम्प्युटर बेस्ड म्हणजे CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट किंवा टेस्टिंग फॉर द पोस्ट ऑफ पॅरामेडिकल कॅटेगरीज. पॅरामेडिकल कॅटेगरीजमध्ये जे काही ते पोस्ट आहेत त्याच्याविषयी ही अपडेट आहे. पहा, याच्यामध्ये काय सांगितलं आहे. तर पहा, CNE पॅरामेडिकल कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम डेट्स जे आहे 28 एप्रिल 2025 ते 30 एप्रिल 2025. तर हे जे एक्झाम आहे 3 दिवस चालणार आहे, 28, 29 आणि 30. तर ही 3 दिवसाची एक्झाम असणार आहे 28, 29, 30 एप्रिलमध्ये. तर आता सध्या आहे 24 मार्च ते 20 मार्च मित्रांनो. तर 1 महिन्याच्या जवळपास याला परत टाईम आहे. तर अभ्यास करायला स्टार्ट करा मित्रांनो. खूप चांगली सॅलरी असते रेल्वे बोर्डमध्ये. तर पहा, याच्यामध्ये काय काय पॉईंट आहेत ते पॉईंट पण पाहून घेऊ आपण याच्यामधले. द लिंक फॉर व्ह्यूइंग द एक्झाम सिटी अँड डेट डाउनलोडिंग ऑफ ट्रॅव्हल अथॉरिटी फॉर SC and ST कॅन्डिडेट विल बी मेड लाईव्ह 10 days प्रायर. म्हणजे 10 दिवस अगोदर SC ST वाल्यांना प्रायर करून एक्झाम डेट ऑन ऑफिशियल वेबसाईट ऑफ ऑल RRBs. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे डाउनलोडिंग ऑफ E-सेल लेटर विल बी स्टार्ट 4 days प्रायर टू एक्झाम डेट. E-सेल लेटर जे आहे 4 दिवस प्रायर मेन्शन डेट सिटी अँड डेटा इन्फॉर्मेशन लिंक हे पण त्याच्यामध्ये येऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट आहे आधार लिंक्ड बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ऑफ कॅन्डिडेट विल बी डन इन द एक्झाम सेंटर. म्हणजे तुमचा आधार जे आहे त्याचं तुमचं ऑथेंटिकेशन म्हणजे आधार तुमचं आणि तुमचं चेक होईल की पूर्ण तो तुम्हीच आहात का वगैरे, त्याचं पूर्ण तिथे एक्झामिनेशन हॉलमध्ये चेक केलं जाईल. कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू ब्रिंग देअर ओरिजिनल आधार कार्ड. म्हणजे तुमचं जे कोणतं ओरिजिनल आधार कार्ड आहे ते तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे. त्यानंतर आणि प्रिंट आउट ऑफ E-व्हेरिफाईड आधार. त्यानंतर प्रिंट एक कॉपी पण असली अनिवार्य. कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू ऑथेंटिकेट देअर आयडेंटिफिकेशन थ्रू आधार व्हेरिफिकेशन इफ डन ऑलरेडी लॉगिंग इन विथ देअर कॅन्डिडेट क्रेडेन्शियल RRB अप्लाय .गव्हर्नमेंट फास्ट स्मूथ एंट्री टू द एक्झामिनेशन सेंटर. एक म्हणजे पॉईंटमध्ये सिम्पल सांगितले की तुमचं एक आधार कार्डचं ओरिजिनल आधार कार्ड घेऊन जावा आणि एक कॉपी पण असणं गरजेचं आहे. त्यांनी ते सांगितलेलं आहे, कारण हे तुम्हाला तिथं ॲट द टाईम ऑफ एक्झामिनेशन अगोदर तुम्हाला हे चेक केलं जातं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट सांगितलं आहे कॅन्डिडेट इन्क्लूड दोज हू हॅव व्हेरीफाईड आधार ड्युरिंग द ॲप्लिकेशन सबमिशन स्टेज आर रिक्वेस्टेड टू देअर ओन इंटरेस्ट टू इन्श्युअर देअर आधार रिमेन्स अनलॉक्ड कंडिशन विथ UIDAI सिस्टम बिफोर कमिंग एक्झामिन सेंटर टू अवॉइड इनकन्व्हिनियन्स फॅसिलिटी रजिस्ट्रेशन अँड एक्झाम रिलेटेड प्रोसेस ऑन द डे. म्हणजे जे कोणी अगोदर केलेलं आहे त्यांच्यासाठी त्यांचं UID सिस्टमहून त्याला लॉग इन करून ठेवणं गरजेचं आहे असं त्याच्यामध्ये सांगायला लागलेलं आहे. सिम्पल आहे, तुम्हाला काही करायचं नाही आहे. तुम्ही जर नाही केलं असेल तर ते तिथं एक्झाम स्पॉटमध्ये तुमचं आधार रजिस्ट्रेशन करून घेतलं जातं. ठीक आहे मित्रांनो. त्यानंतर कॅन्डिडेट आर ॲडवाइज टू रेफर ओनली टू द ऑफिशियल वेबसाईट RRB's लेटेस्ट अपडेट ऑन रिक्रुटमेंट प्रोसेस. तुम्हाला जी कोणती पोस्ट तुम्हाला याच्यामध्ये काही पाहायची वगैरे असेल तर त्या गोष्टी पूर्ण तुम्हाला RRBच्या वेबसाईटमध्येच भेटून जातील रिक्रुटमेंटच्या रिलेटेड. दुसऱ्या कोणत्या वेबसाईटवर तुम्ही ट्रस्ट ठेवायचा नाही असं त्यांचं सांगणं. त्यानंतर बी अवेअर ऑफ थॉट्स हू ट्राय टू मिसगाईड कॅन्डिडेट फेक प्रॉमिस अपॉइंट फॉर जॉब. जो कोणी तुम्हाला याच्यामध्ये जॉब लावून देईल वगैरे असं सांगत असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे असं, किंवा त्याच्यावर इलिगल कारवाई वगैरे केली जाईल असं RRB सांगत आहे. त्यामुळं चुकीच्या मार्गाने जॉब लागण्याचा पण शोधात बसू नका असं त्यांचं सांगणं. RRB सिलेक्शन आर बेस्ड ऑन द CBT. म्हणजे हे जॉब पूर्ण CBTवर बेस्ड असतं त्यांना सांगायचं असं. त्यानंतर रिक्रुटमेंट बेस्ड ऑनली ऑन द मेरिट ऑफ कॅन्डिडेट. पूर्ण ही जॉबची प्रक्रिया ही तुमच्या मार्कवरच असणार आहे असं त्यांना म्हणायचं. तर मित्रांनो पहा, हे मेन याच्यामध्ये मुद्दे आहेत, पॉईंट आहेत. तर हे समजून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लक्षात ठेवा, याची एक्झाम जी येणार आहे 28 ते 30 एप्रिल 3 दिवसासाठी ही एक्झाम होणार आहे एप्रिल 2025मध्ये. तर सगळ्यांनी अभ्यासाला लागा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना पण तुमच्या ग्रुपला वगैरे चॅनलचा लिंक शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.